लग्नानंतर मुलीचं वजन का वाढतं? घर बसल्या हे वजन आपण कमी करू शकतो का? आम्ही कमी खातोय पण आमचं वजन कमी होतच नाही आहे, उलट ते सतत वाढतच राहते. हा प्रॉब्लेम तुमच्यासोबतही घडतोय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी कोमल तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर यूट्यूबचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ बनवायचा विषय काय आहे. तर लग्नानंतर मुलींचं वजन खूप पुट होत राहतं आणि बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की लग्न जास्त मानवलेलं आहे, लग्नानंतर मुलीला सासरी खूप सुख लागलं आहे. तर याचा आणि वेट गेनचा काहीही संबंध नाही आहे. तर खरं कारण काय असेल तर ॲक्टिव्हिटीज आणि चेंजिंग नेचर. लग्नाअगोदर आपण खूप ॲक्टिव्ह असतो, वर्किंग प्लेस, ऑफिस, कॉलेज, बिझनेस या गोष्टींमध्ये आपण खूप गुंतलेलो असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली फर्स्ट प्रायोरिटी आपण स्वतः असतो. त्याच्यामध्ये मला छान दिसायचं आहे, मला छान राहायचं आहे, याच्यामुळे आपण आपल्या हेल्थकडे जास्त लक्ष देत असतो. पण लग्नानंतर ह्या गोष्टी खूप चेंजिंग होत जातात. नवीन घरामध्ये मिसळण्याच्या नादात आपण आपल्या हेल्थकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. त्याच्यामध्ये वेळेवर न जेवणं, नाश्ता स्किप करणं, हार्मोनल इम्बॅलन्स असतील त्याच्यामुळे आपलं वेट सतत पुट होत राहतं. आणि हा प्रॉब्लेम माझ्यासोबतही घडतो आहे. सो मी लग्नानंतर माझं टोटल 10 kg गेन केलेलं आहे आणि ते मला आता लॉस करायचं आहे. सो हा वेट लॉस जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डेली रुटीन आणि प्लस डाएट, तेही अगदी घरचं जेवण, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हालाही वेट लॉस आहे का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्यासोबत तुम्ही हा वेट लॉसचा प्रवास जॉईन करू शकता. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वाजवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवरती मिळून जातील. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.